आणि पुढीलांचे सुख देखणियांचे होय मिख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. ओवी आहे 237, अध्याय आहे 16वा. अर्थ असा आहे की एखादा दुसरा कोणी सुखी आहे असे पाहताच ज्याचे मन क्रोधाग्नी विषयाने संतप्त होते. म्हणजे एखाद्याला दुसऱ्याचे सुख आपण म्हणतो की नाही, त्याला पाहवत नाही आणि मग तो चिडचिड करतो, त्याच्यावर रागराग करतो किंवा त्याचा अपमान करतो, अशा प्रकारचं त्याचं वर्तन होतं. आणि या संदर्भात मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती दैत्यगुरु शुक्राचार्यांनी ययातीला दिलेल्या शापाची. हकीकत अशी झाली की देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या आणि शर्मिष्ठा ही वृषपर्वा राजाची कन्या. ह्या दोघी लहानपणीच्या अगदी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पण एकदा काहीतरी कारणावरून या शर्मिष्ठाच्या हातून देवयानीचा अपमान झाला आणि तिला फार राग आला आणि ती म्हणाली की ह्या अपमानाचा मी बदला घेतल्याखेरीज राहणार नाही. दैववशात देवयानीचा विवाह ययाती राजाशी झाला. ययाती हा राजा होता, सम्राट होता. आणि ही देवयानी ही ब्राह्मण कन्या आहे, शुक्राचार्यांची कन्या आहे. सासरी जाताना हिने अट घातली की मी सासरी जाणार आहे, पण माझ्याबरोबर ज्या काही दासी म्हणून येतील त्याच्यात प्रमुख दासी ही शर्मिष्ठा असेल. शर्मिष्ठा ही खरं राजकन्या आहे. आता हिला तिच्याबरोबर का जावं लागलं, तर ह्या राजाचे जे गुरु आहेत ते शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्य हे अत्यंत सामर्थ्यवान असे ऋषी होते. त्यांच्याकडे संजीवनी विद्या होती आणि ते वृषपर्वा राजाला शुक्राचार्यांचं म्हणणं अशा परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत तोडता येणार नव्हतं. आपल्या कन्येची ही मागणी आहे, ही योग्य आहे की नाही याचा विचारही शुक्राचार्यांनी केला नाही. त्यांनी लगेचच आपल्या भाषेत आपण म्हणतो तसं की फरमान काढलं आणि जाऊन त्या वृषपर्व्याला सांगितलं की देवयानीची इच्छा अशी आहे की शर्मिष्ठेने तिची दासी म्हणून जावं. वृषपर्वा राजाला आणि शर्मिष्ठेला कोणत्याही परिस्थितीत पर्याय नव्हता. शर्मिष्ठा निघते, तिची दासी म्हणून जाते आणि जेव्हा जेव्हा जितका म्हणून त्या शर्मिष्ठेचा अपमान करता येईल तितका प्रत्येक वेळी ह्या देवयानींनी सासरी गेल्यावर सुद्धा केला. ह्या देवयानीला यथावकाश मुलं झाली, तिचा संसार छान सुरू होता. पण एकदा काय झालं, कसं झालं सांगता येत नाही, पण ययाती आणि शर्मिष्ठा यांची गाठ पडली. ते दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले आणि मग ह्या शर्मिष्ठेला सुद्धा मुलं झाली. आता ही गोष्ट किती दिवस लपून राहणार, तर ही गोष्ट तर देवयानीला कळली आणि ती भयंकर चिडली. ती ययातीला म्हणाली की तुम्ही माझी फसवणूक केली आहे, तुम्ही माझा अपमान केलाय, माझ्या या दासीबरोबर तुम्ही असे रत झालात आणि ही अशी मुलं बाळ वगैरे झाली, मी तुम्हाला क्षमा करणार नाही. तुमचं सगळं कर्तृत्व आहे हे मी माझ्या वडिलांना सांगेन आणि मग माझे वडील काय करतील ते मला सांगता येत नाही. आणि अक्षरशः आपण ज्याला म्हणतो तणतणत अशा प्रकारे ही देवयानी अगदी भयंकर चिडून संतापून आपल्या पित्याकडे म्हणजे शुक्राचार्यांच्याकडे गेली. शुक्राचार्यांना तिने घडलेली सर्व हकीकत अगदी यथासांग सांगितली, थोडी तिखट मीठ लावून नाही सांगितली. आणि तिच्या मनात कधीच असा विचार आला नाही की कित्येक वेळा आपली चूक झालेली आहे, पण आपली चूक तिने कधीच मान्य केली नाही. या उलट तिने शर्मिष्ठेवर अनेक प्रकारचे आरोप केले, तिला भयंकर त्रास दिला, हे सगळं तिने काही कुणाला सांगितलं नाही. आणि शर्मिष्ठा तर तिची दासी होती, त्याच्यामुळे ती पण येऊन वडिलांना हे काही सांगू शकत नव्हती. बरं, शर्मिष्ठेने सांगितलं असतं तरी तिचं ऐकणार कोण होतं, कारण की वृषपर्वा राजाच्या दरबारात शुक्राचार्यांचा दरारा फार मोठा होता. झाले, शुक्राचार्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, देवयानीने सगळं सांगितलं आणि शुक्राचार्यांना भयंकर राग आला.
म्हणजे आपण म्हणतो ना की ते अगदी त्या रागाने, क्रोधाने असे पेटून आणि संतापून उठले की माझ्या मुलीला त्रास देणारा हा कोण आहे म्हणे, आणि हा असा व्यभिचार करतो, माझ्या मुलीची फसवणूक करतो, मी याला चांगलीच शिक्षा करतो. आता ह्यावेळी ते नातं विसरले, कारण रागाच्या भरात माणूस विवेक आणि विचार कधीच करत नाही, त्याला ते सुचतही नाही. आणि मग ते ययातीकडे जातात आणि त्याला शाप देतात की तुला वृद्धत्व प्राप्त होईल. आता ययातीचा हा काय जो शाप आहे हा ऐकल्यावर ययाती राजा तर गलित गात्र झाला. तो तरुण होता, तो राजा होता, पराक्रमी होता, एवढं मोठं राज्य त्याच्याकडे होतं, पण ह्या शापापुढे त्याचं काहीच चाललं नाही. आणि हा शाप ऐकल्यावर देवयानी पण एकदम चकित झाली. ती म्हणली, बाबा तुम्ही काय केलं आहो, माझं सौभाग्य, माझ्या नवऱ्यालाच तुम्ही म्हातारं करून टाकलं, माझं सुखच सगळं तुम्ही संपवून टाकलं, आता मी काय करू, तुमचा हा राग काही योग्य नाही. पण खरं तर तो राग कोणी आणला होता, या देवयानीनेच आणला होता. पण आता मात्र तिला आपल्या रागाचा पश्चाताप व्हायला लागला. शुक्राचार्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली, पण आता तर ते शाप देऊन बसले होते आणि इकडे हा ययाती राजा अगदी गलित गात्र असा म्हातारा होऊन गेला की त्याला उठा बसायला सुद्धा कोणाच्या तरी मदतीची गरज लागत होती. इतकं ऐश्वर्य आहे, 2-2 पत्नी आहेत आणि मला अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत, माझे कितीतरी अजून आपण राजभोग किंवा इतर जे आहेत ते घ्यायचे आहेत, अशी त्याच्या मनातनं खूप इच्छा होती. तो शुक्राचार्यांच्या पुन्हा पुन्हा पाया पडत होता. तो म्हणला की अहो हा शाप तुम्ही मला काही वर्षांनी तरी द्या, अजून माझं तारुण्य आहे, मला कितीतरी गोष्टी भोगायच्या आहेत आणि मी म्हातारा झाल्यामुळे तुमच्या मुलीचं पण केवढं नुकसान झालंय, पण आता दिलेला शाप तर काही शुक्राचार्य परत घेऊ शकत नव्हते. झाले ते झाले. मात्र मग शुक्राचार्य थोडेसे त्या रागाच्या, आपण म्हणतो ना त्या याच्यातनं खाली आले, थोडे शांत बसले, त्यांचा राग हळूहळू निवळला आणि आपली चूकही त्यांना कळली. पण आता काही उपाय नव्हता, होऊन गेलं ते गेलं. मग ते ययाती राजाला असं सांगतात, हे बघ, मी तुला एक उशाप देतो किंवा हे काय तुझं जे वृद्धत्व आहे ते घालवण्यासाठी एक गोष्ट किंवा एक उपाय सांगतो. तुला दोन्ही राण्यांपासून, म्हणजे तुझ्या दोन्ही बायकांपासून पुत्र झालेले आहेत. त्या पुत्रांपैकी कोणी, म्हणजे त्या मुलांपैकी कोणीही एकाने जर तुझं वृद्धत्व घेतलं तर तू परत तरुण होशील. राजाला खूप चांगलं वाटलं, देवयानीला पण खूप चांगलं वाटलं. मग राजांनी सगळ्या आपल्या मुलांना आणि ह्या दोन्ही पत्नींना, म्हणजे देवयानीला आणि शर्मिष्ठेला बोलवलं. त्यांना सांगितलं की मला असा असा उशाप मिळालेला आहे, तर तुमच्यापैकी, म्हणजे देवयानीच्या पुत्रांपैकी किंवा शर्मिष्ठेच्या पुत्रांपैकी कोण जो माझं वृद्धत्व घ्यायला तयार होईल त्याला मी माझ्यानंतर राज्य देईन. आणि हे वृद्धत्व सुद्धा काही वर्ष आहे, ते परत तो करू शकणार होता की त्याचं काय भोगतृप्ती झाल्यानंतर किंवा जे काही ठराविक वर्षानंतर ते वृद्धत्व परत ययातीकडे येणार होतं आणि जे तारुण्य त्याच्या मुलांनी त्याला दिलेलं असतं ते त्या मुलाला परत मिळणार असतं. आता हे सगळं ऐकल्यावर देवयानी तर स्तब्ध झाली. तिने आपल्या पुत्रांकडे बघितलं. तिचे दोन्ही पुत्रांनी सांगितलं, आम्ही काय एवढे वेडे नाही आहोत आता तरुणपणात यांचं म्हातारपण घ्यायला, आम्हाला ते राज्यबीज काय नको, आमच्या मनगटात जोर आहे, आमच्या बळावर आम्ही राज्य मिळवू, आम्हाला ह्या राज्याची काही गरज नाही. मात्र शर्मिष्ठेच्या मुलांनी सांगितलं की बाबा तुम्हाला सुख मिळण्यासाठी तुमचं वृद्धत्व घ्यायला मी तयार आहे. हे ऐकल्यावर आणि परत त्यांनी सांगितलं की मी हे राज्याच्या लोभाने करत नाहीये, मला फक्त तुमची ही अवस्था मला बघवत नाहीये आणि तुम्हाला अजून काही सुखोपभोग घ्यायची इच्छा आहे, ती तुमची इच्छा पूर्ण करणं हे माझं पुत्र म्हणून कर्तव्य आहे आणि म्हणूनच मी तुमचं हे वृद्धत्व घ्यायला तयार आहे काही वर्षांसाठी. राजा म्हणाला की हो, काही वर्षांसाठी. आणि मग राजाने
खरोखर आपलं वृद्धत्व त्या मुलाला दिलं. तो शर्मिष्ठेचा पुत्र जो होता त्याचं नाव होतं पुरू. हाच पुढे ह्या सगळ्या कुरु आणि पुरू वंशाचा जो आपण पहिला व्यक्ती म्हणतो ते हीच आहे. आणि मग अनेक वर्ष ह्या ययातींनी खूप भोग उपभोगले आणि मग एका ठराविक काही काळानंतर त्यांनी आपलं वृद्धत्व परत घेतलं आणि आपल्या मुलाला त्याचं तारुण्य परत दिलं. आता ह्या गोष्टीवरनं एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणसाला जेव्हा राग अनावर होतो तेव्हा त्याच्याजवळ विवेक आणि विचार अजिबात शिल्लक राहत नाही. मग तो कितीही मोठा तपस्वी असो, तो ऋषी असो, तो कोणी सामान्य माणूस असो, कोणीही असो, पण खरोखर हा जो राग आहे हा सर्वांवर असा आपलं सत्ता गाजवतो आणि आपल्या त्या म्हणण्याप्रमाणे तो सगळी अशा गोष्टी करतो. आणि ह्या रागाच्याच मुळे आयुष्यात अनेकांचं अनेक वेळा नुकसान सुद्धा झालेलं आहे. अशी शिकवण ह्या गोष्टीतनं आपण निश्चित घेऊ शकतो.